वारकरी एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे आयोजित लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त पहिले शायरी व लोककला संमेलन आयोजित करण्यात आले होते। त्यावेळी हरिभक्ती पारायण चैतन्य महाराज कबीर, हरिभक्ती पारायण यशोधर महाराज साखरे, सौ वैजयंताताई उमरगेकर, माननीय श्री अशोकराव उमरगेकर, माननीय श्री संजय दादा घुंगरे पाटील, माननीय श्री ज्ञानेश्वरजी वीर यांच्या उपस्थितीमध्ये शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या नियोजनाखाली आळंदी देवाची येथे पहिले शायरी व लोककला संमेलन पार पडले। पाटला शिकरते चाळा कुलकर्ण्याला घालती डोळा, पाटला शिकरते चाळा कुलकर्ण्याला घालती डोळा, मास्तरानं सोडली शाळा त्यासाठी, अहो मास्तरानं सोडली शाळा त्यासाठी, अहो मास्तरानं सोडली शाळा त्यासाठी। रामकृष्ण हरे। शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने लोकमान्य टिळक यांची स्मृती शताब्दी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी या निमित्तानं आळंदीला पहिलं शाहिरी व लोककला संमेलन आपण या ठिकाणी घेतलं। या निमित्तानं लोककलेच्या विविध परंपरा, त्याच्याविषयीची चर्चा, शाहिरीच्या विषयीची चर्चा, काही लोकांचा अनुभव कथन, काही लोकांचं सादरीकरण, एकपात्री सादरीकरण, तालवाद्यांच्या निमित्तानं लोककलेत येणारे विविध तालवाद्य व त्यांचा परिचय, असं श्री संजय करंदीकर यांचं सत्र, असे वेगवेगळे कार्यक्रम। आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा आम्ही आयोजित केली होती लोककला सादरीकरणाची। ती स्पर्धा एक वारकरी कीर्तन, हरिभक्ती पारायण अभय महाराज नलगे यांचं वारकरी कीर्तन, असं भरगच्च 2 दिवसाचा कार्यक्रम आम्ही या निमित्तानं घेतलेला होता। हा कोरोनाच्या काळामध्ये अल्पसंख्येमध्ये, मर्यादित संख्येमध्ये घेतलेला हा कार्यक्रम असल्यामुळे खूप मोठं स्वरूप आम्ही याला देऊ शकलो नाही, पण प्रामाणिकपणे हा एक उत्तम प्रयोग करण्याचा प्रयत्न आम्ही केला। पुढच्या वर्षी ज्यावेळी लॉकडाऊनची स्थिती नसेल त्यावेळी दुसरं संमेलन अत्यंत मोठ्या पद्धतीने आणि दिमागदार घेऊन, असं या निमित्ताने आवर्जून सांगतो। या निमित्तानं वेगवेगळ्या माध्यमांनी, आळंदीतल्या नागरिकांनी, इथल्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला जो सहयोग दिला त्याबद्दल मी या वारकरी एक्सप्रेस न्यूजच्या माध्यमातून त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। ही कला, ही परंपरा टिकली पाहिजे आणि तिला वैभव प्राप्त झालं पाहिजे, याच्यासाठी हा आमचा चाललेला हा अल्पसा प्रयत्न आहे। आपल्या सहयोगाबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। धन्यवाद।